शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज आळंदीत शाईफेक झाली। कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांकडून ही शाईफेक करण्यात आली। याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीचे लोक घुसले असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलेला होता। हे घुसखोर कोण यावर वादही पेटलेला होता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महिनाभरापासून या विषयावर बॅनरबाजी आणि जाहीर वक्तव्य केल्याने काही वारकरी संतापलेले आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातले घुसखोर कोण यावर स्वतः भाष्य केलं होतं आणि घुसखोरांची अशी एक यादी त्यांनी प्रसिद्ध केली होती ज्यामध्ये संग्राम भंडारे यांचं नाव होतं। त्याच रागातून संग्राम भंडारे यांनी विकास लवांडेंवरती शाईफेक केल्याचं बोललं जातंय। कोण चूक कोण बरोबर या दोन्ही बाजूची मतं आपापले मुद्दे या चर्चेत समोर येतीलच, पण लवांडे आणि भंडारे यांच्या वादात संपूर्ण वारकरी संप्रदाय बदनाम होतोय त्याचं काय, याच विषयी आपल्याला चर्चा करायची आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत डॉक्टर शिवानंद भानुसे, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत। आपल्यासोबत शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसले आहेत आणि आपल्यासोबत वारकरी संघटनेचे रामकृष्ण महाराज वीर आहेत। मी सुरुवातीलाच जाईन भानुसे यांच्याकडे। भानुसेजी, अशा प्रकारे ही घटना घडणं याच्यासाठी ट्रिगरिंग पॉइंट ती जी यादी आपल्या पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेली होती ती समजली जाते। अशा प्रकारची यादी जाहीर करणं खरंच गरजेचं होतं का? अशा प्रकारची यादी जाहीर करणं गरजेचं होतं, कारण आदरणीय शरद पवार साहेब म्हटले होते की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी घुसखोर घुसलेले आहेत। म्हणजे भिडेंचे ज्यावेळेस धारकरी घुसले तलवारी घेऊन तेव्हापासूनच ही चर्चा सुरू होती। ही यादी जाहीर करणं आवश्यक होती। त्याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदायाची मुळात स्थापनाच ही जाती पाती धर्म हे बाजूला ठेवून झालेली आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे। बहिणाबाईंचा सुंदर अभंग आहे, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत, आणि तुका झाला शकळसन भजन करा सावकाश। अशा पद्धतीनं एक मानवतावादी विचार घेऊन ज्ञानेश्वरानं पसायदान दिलं, तुकाराम महाराजानं गाथा दिली आणि एक चांगला विचार भेदाभेद अमंगळ असं म्हटलेलं आहे। आणि एक मातृपितृ हे देव आहेत आणि ते अधिष्ठान आणि भेदाभेद अमंगळ म्हणून अशा पद्धतीचा एक जगातला सर्वोत्कृष्ट असा विचार वारकरी संप्रदायानं दिलेला आहे। परंतु या वारकरी संप्रदायामध्ये अशा पद्धतीच्या लोकांची घुसखोरी झालेली आहे। जेव्हा विचाराची लढाई विचारानं करता येत नाही तेव्हा अशा पद्धतीचे हल्ले करायचे आणि एक अशा पद्धतीनं एक दहशत निर्माण करायची। तुम्ही जर खरं बोलाल खरं सांगाल तर आम्ही अशा पद्धतीनं करू। म्हणजे तुकाराम महाराजाच्या काळात सुद्धा मंबाजी भट होतेच। म्हणजे आज लवांडे हे तुकाराम महाराजाचा वारसा चालवत आहेत तर मंबाजी भटाचा वारसा आता हा संग्राम बापू चालवतोय असा त्याचा अर्थ होतो। त्यामुळे ही यादी जाहीर करणं आवश्यक आहे, कारण वारकरी संप्रदाय या लोकांमुळे बदनाम होतो आहे असं आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेलंच आहे आणि सत्य आहे। आणि आज ज्या पद्धतीने हा महाराज तिथं जातो आणि आदरणीय लवांडेवर या पद्धतीचा हल्ला करतो, याचा अर्थ याला आता कुठलीही भीती नाहीये। याच्या पाठीशी कोण आहे हे आता सर्वश्रुत होतं आहे। कारण आम्ही असं करू शकतो, सोशल मीडियावर पोस्ट टाकू शकतो, तुम्ही जर खरं बोललात खरं सांगितलं तर हे चालणार नाही। आता तुम्ही गप बसायचं, काहीच बोलायचं नाही, आम्ही सांगेल ते ऐकायचं, अशा पद्धतीची दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। या महाराष्ट्रातच नव्हे तर या देशात सध्या लोकशाही जिवंत आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून विचारधारेवर अशा पद्धतीचे जर हल्ले होत असतील तर हे निषेधार्ह आहे। या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि कठोर कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे। अजून संग्राम भंडारे मोकाट फिरतो, गुन्हा दाखल होत नाहीये, हे का कायद्याचे राज्य आहे का? म्हणजे आज एवढी घटना घडली आहे, व्हिडिओ फिरतोय, गुन्हा दाखल करायला गेले, स्वतः रोहित दादा तिथे गेलेत, अजून गुन्हा दाखल होत नाहीये, ही का लोकशाही शिल्लक आहे का? याचा अर्थ याच्या पाठीशी सरकार आहे आणि हे जाणीवपूर्वक घडून आणलं जाते असा आमचा आरोप आहे। बर, मला हनुमंत पवार यांचंही मत यावर जाणून घ्यायचं। हनुमंत पवारजी, नम्रताजी, तुम्ही प्रास्ताविकामध्ये आज झालेल्या हल्ल्यासंबंधात चर्चा घेत असताना तुम्ही स्पष्ट असं सांगितलं
की ही यादी घोषित करणं गरजेचं होतं का? म्हणजे ही यादी घोषित केली म्हणून हल्ला झाला हे जस्टिफाय होतं का, हा माझा पहिला प्रश्न. दुसरा माझा प्रश्न की त्या यादीमध्ये ज्यांची नावं शरदचंद्रजी पवार साहेबांनी घोषित केली होती आणि विकास लवांडे ज्या नावावर मागच्या 1 महिन्याभरापासून बोलतायत, त्यातलं पहिलं नाव होतं किशोर व्यास यांचं, ज्यांना गोविंदगिरी महाराज, माफ करा काहीतरी वेगळं नाव आहे त्यांचं, पण त्यांना किशोर व्यास या नावाने आम्ही ओळखतो. त्या किशोर व्यास यांनी गोविंदगिरी महाराज, तर त्या किशोर व्यास यांनी काय सांगितलं की गाथा आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथच नाहीये. आता यांना सनातनी म्हणायचं नाही मग काय म्हणायचं, यांना घुसखोर म्हणायचं नाही मग काय म्हणायचं. तुम्ही जर वारकऱ्यांमध्ये जाताय, वारकऱ्यांमध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा हे ज्ञानोबाराय आणि तुकोबारायाचा ग्रंथ आम्हाला प्राणाहून प्रिय आहे ना, तो ग्रंथच आम्हाला मान्य नाही म्हणणाऱ्या माणसाला आम्ही वारकऱ्यात घुसखोरी केली म्हणलं, काय चुकलं? 1. 2, शिवणीकर नावाचा एक बाबा या यादीमध्ये होता. त्या शिवणीकरनी लातूर जिल्ह्यामध्ये जो अखंड हरिनाम सप्ताह झाला, ज्याला कोट्यावधी रुपयाची वर्गणी भाविक भक्तांनी दिली, तर त्यातला हिशोब न देता पैसे घेऊन पळून गेल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला ना. बंदूक घेऊन रील काढणारा, पैसे घेऊन पळून जाणारा असा जर एक भोंदू बुवा वारकरी त्याच्यावर आरोप करत असतील, पोलिसांना निवेदन देत असतील, तर त्याचं या यादीत नाव आहे, काय चुकलं? तिसरं नाव ह्या संग्राम भंडारेचं, जो संग्राम भंडारे स्वतः लॉरेन्स बिश्नोईचं गुणगान गातोय. त्या लॉरेन्स बिश्नोईचं गुणगान गाणारा हा संग्राम भंडारे लोकांना जिवे मारण्याच्या धमक्या देतोय आणि हल्ले करतोय. मऊ मेनावणी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे असं म्हणणाऱ्या तुकोबाच्या व्याख्येत कुठं बसतोय हा भंडारे? भेदाभेद ब्रह्म अमंगल असं म्हणणारे तुकोबारायांच्या आमच्या व्याख्येत कुठं बसतोय भंडारे? अवघाची संसार सुखाचा करीने आनंदे भरीने तिन्ही लोका असं म्हणणारे आमच्या ज्ञानदेवाच्या व्याख्येत कुठं बसतोय हा संग्राम भंडारे नावाचा गुंड? आणि चारुदत्त आपले नावाच्या एका कीर्तनकाराचे याच्यामध्ये नाव आहे. ते तर वारकरी कीर्तनकार पण नाहीत, वेगळ्या परंपरेतले कीर्तनकार आहेत आणि नथुराम गोडसेची जयंती साजरा करणारी ती लोक आहेत. मग माझा वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे, आमचा वारकरी संप्रदाय हा प्रेमाची शिकवण देणार आहे. आमचा वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरांना आम्ही माऊली म्हणतो, आई म्हणतो आणि एकमेकाच्या पाया आम्ही माऊली म्हणून पडतो. तर हे ना ज्ञानदेवांचे वारस आहेत ना तुकोबांचा वारसा चालवतायत. आमच्या नामदेव महाराजांनी शेवट करतो, आमच्या नामदेव महाराजांनी सांगितलं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावूचे की. हा संग्राम भंडारी ज्ञानाचा दीप लावतोय, हा तर द्वेषाचा दीप लावतोय. त्यामुळे ह्यांची यादी आणि ह्यांनी घुसखोरी केली आहे हे शरदचंद्रजी पवार साहेबांनी मांडलं, लवांडे साहेबांनी मांडलं, म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि हे आता हल्ले करतायत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुन्हा नोंद करून घेत नाहीत. कुठे येऊन जायचंय तुम्हाला महाराष्ट्र? अगदी खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. मी रामकृष्ण महाराज वीर यांच्याकडे जाईन. तत्पूर्वी जो हल्ले करण्यात आलेले आहेत त्या भंडारे यांची प्रतिक्रिया आलेली आहे, ती आपण ऐकूया. संग्राम भंडारे यांनी अजूनही समर्थन आपल्या कृतीचं केलेलं होतं. तांत्रिक अडचणींमुळे आपण हे प्ले होऊ शकत नाही, मात्र त्यांनी या कृतीनंतर, ही कृती केल्यानंतर प्रतिक्रिया दिलेली होती की आम्ही शिवरायांचे मावळे आहोत असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि केलेल्या कृतीचं त्यांनी समर्थन केलेलं होतं. आता मला अक्षय महाराज आणि रामचंद्र महाराज वीर यांच्याकडे जायचंय. रामचंद्र महाराज, आपण अशा प्रकारच्या कृत्याचं समर्थन करताय का? आणि हा सगळा वाद कुठल्या दिशेनं चाललेला आहे, याच्यामध्ये कुठली बाजू योग्य, कुठली बाजू अयोग्य, तुम्ही सारासार विचार करताय, त्यात काय समोर येत आहे? रामकृष्ण हरी, नम्रताताई, धन्यवाद. आपण आज ही चर्चा आयोजित केलेली आहे आणि वारकरी संप्रदायाचे एक वारकरी म्हणून माझं मत मी या ठिकाणी मांडतो की मुळामध्ये असं आहे की या वादाची जी सुरुवात आहे ती स्वतः लवांडेंनी केलेली आहे. शरद पवार साहेबांनी जे एक लेख लिहिलेला होता आणि त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी झालेली असं वक्तव्य केलं. त्याला वारकरी संप्रदायानं अशी कुठलीही घुसखोरी झालेली नाही. पवार साहेब स्वतः हे नास्तिक विचाराचे आहेत, त्याच्यामुळे संप्रदायावर त्यांनी मत व्यक्त करू नये असं वैचारिकच उत्तर दिलं. आता लवांडेंना याच्यामध्ये जास्त रस आला, त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली आणि काहीतरी मी पवार साहेबांचं समर्थन किती करतो हे दाखवण्यामध्ये वारकरी संप्रदायातल्या 20 अतिशय मान्यवर नामांकित मंडळींची यादी जाहीर केली. त्याच्यामध्ये संग्राम बापू असतील किंवा अक्षय महाराज भोसले असतील, तुषार महाराज भोसले असतील, हे 2-4 नावं जी काही राजकीय लोकांशी कनेक्टेड आहेत हा विषय सोडून द्या. मात्र याच्यामध्ये चंद्रशेखर महाराज देगलूरकर असतील, त्यानंतर भास्करी गिरे महाराज असतील, वास्कर परंपरेचे वास्कर महाराज असतील,
एक संजय महाराज पाचपूर असतील, अतिशय मान्यवर ज्यांनी संप्रदायासाठी आयुष्य वाहिलेलं आहे, अशी संप्रदायातली पूज्य असणारी मंडळींची नावं ज्या वेळेला घुसखोर म्हणून लवांडे जाहीर करतात, त्यावेळेला वास्तविक घुसखोर अशा पद्धतीचा शब्द वापरून त्यांनी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे किंवा शाही स्वतः लवांडेने उडवलेले. लक्षात घ्या, आज या ठिकाणी जी कृती झालेली आहे त्याचं वारकरी म्हणून आम्ही कुठेही समर्थन करत नाही. वारकरी अशा पद्धतीच्या कृतीचं समर्थन करत नाही. मात्र लवांडे असतील किंवा एकूणच जो काही सगळा त्यांचा पक्ष आहे, आता लवांडे लक्षात ठेवा, लवांडेंचं दुखणं काय आहे की वारकरी संप्रदायाच्या ज्या काही भूमिकांची मदत भाजपला मधल्या काळामध्ये झाली त्याच्या मुख्य त्यांचं दुखणं असल्यामुळे त्यांनी वारकरी संप्रदायाला लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हरकत नाही. मात्र लवांडे हे वारकरी म्हणून भूमिका मांडतायत का पक्षाचे प्रवक्ते म्हणून भूमिका मांडतायत, हा मुख्य मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. लवांडेंनी वारकरी म्हणून भूमिका मांडत असतील तर पहिल्यांदा पक्षाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि वारकरी म्हणून वारकरी संप्रदायातील लढाई लढण्यासाठी आमच्या सोबत आलं पाहिजे. वारकरी संप्रदायातल्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर वारकरी संप्रदाय त्या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी समर्थ आहे. मात्र लवांडे असतील किंवा पवार काही तांत्रिक अडचणींमुळे बहुतेक नेटवर्कचा इश्यू असू शकतो. मात्र रामचंद्र महाराज वीर यांनी एक पिन पॉइंटेड मुद्दा सांगितला की वादाची सुरुवात लवांडे यांनी केलेली आहे. त्यांना अशा प्रकारे घुसखोर म्हणायची, जे अनेकांचे कदाचित आदरस्थानं आहेत, त्यांची काही वक्तव्य असतील ज्याच्याबद्दल अनेकांना आक्षेप असू शकतो, मात्र पक्षाच्या भूमिकेत राहून वारकऱ्यांकडे अशा प्रकारे बोट दाखवणं हे वारकऱ्यांना मान्य नाहीये, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मला अक्षय महाराज भोसले यांच्याकडे जायचंय. अक्षय महाराज, तुमचंही नाव या यादीमध्ये आहे, पण अशा प्रकारे हे असं कृत्य करणं, शाई फेकणं, धमकी देणं याचं समर्थन कसं असू शकतं? गुन्हा दाखल झाला पाहिजे असं नाही वाटत? लक्षात घ्या नम्रताजी, जसं आता आदरणीय वीर महाराजांनी सांगितलं, याची सुरुवात खरं तर लवांडेंनी आधी केलेली आहे. आणि मला फक्त आज जी काही संग्राम बापूंनी जी काही भूमिका घेतली ती काही स्वागतार्ह नाहीये. त्यांनी त्यांचं तोंड काळं करण्याचा प्रयत्न केला, पण मला असं वाटतं की तुकामणी संता पीडित खळ घेती तोंड काळे करून या. ज्यांनी आधीच संतांविषयी आक्षेप नोंदवला, त्यांच्या वक्तव्याविषयी आक्षेप नोंदवला आहे, जे काही संतवर्य, जे काही महात्मे, ज्यांच्या मागे ज्यांच्या विचारांवरती लाखो लोक चालतात, त्यांना घुसखोर म्हणणं हे बोलताना लवांडेंनी विचार केला पाहिजे होता. काय आहे, आपण जी क्रिया करतो याची प्रतिक्रिया येत असते. जरी संग्राम बापूंची भूमिका ही स्वागतार्ह नसेल तरी देखील आज ना उद्या वारकऱ्यांच्या मनात जो काही उद्रेक होता, तीव्र नाराजी होती, मला वाटतं ती या प्रकारे बाहेर आलेली आहे. आणि राहिला विषय लवांडेंचा, तर लवांडेंनी एकदा ती पत्रकार परिषद घेतली, काही घुसखोरांची यादी मांडली, त्यांनी शांत बसणं अपेक्षित होतं. त्यांची अपेक्षित उत्तर आम्ही त्यांना दिली आहे, तरी देखील व्यक्तिगत पातळीवर जाऊन त्यांनी टीका केली आहे. मी या विषयांविषयी बोलत नाहीये, मी माझ्या व्यक्तिगत एकट्याविषयी बोलतोय. म्हणजे मला वाटतं की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी वारकरी दिंड्यांना आदरणीय शिंदे साहेबांनी 20,000 रुपये दिले, तर त्या दिंड्यांनी जे काही निधी घेतले त्याच्यावरती त्यांनी माझ्यावरती आक्षेप घेतला की अक्षय भोसले भ्रष्टाचारी आहे. तरी एकदा ठीक आहे, एकदा सोडू, तुकाराम सोडू. मला असं वाटतं की तुकाराम अभंग सांगतो आणि मी पुढे तुमच्या चर्चेकडे मी वळतो. तुकाराम असं म्हणतात की नावडे तरी काय येतील हे भांड घेऊन या तोंड काळ येथे. लवांडेंना तर आमच्या विचार पटत नाहीये, आमची काही जी मर्यादा आहे संतवाङ्मय पटत नाहीये ना, ते तोंड काळं करण्याकरता येऊ नये. का बरं? तोंडा वाटेंदर का काढी अमंगळ मिष्ठांना विटाळ करी सुने. ज्याप्रमाणे कुत्र्याने एखाद्या वाईट गोष्टीला हात लावला, तोंड लावलं चांगल्या विचाराला, ते अन्न दूषित होतं. तसं लवांडेने वारकरी संप्रदायात नाक खुपसून इथले सगळे विचार दूषित केलेत. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नाही संतांची मर्यादा, निंद्य तोची निंदा माय झवा. तुकोबारायांनी त्याला शिवी दिली आहे की लवांडेंसारख्या माणसांची या ठिकाणी येण्याची लायकी नाहीये, पात्रता नाहीये, आणि त्यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय दूषित होतोय. त्यामुळे वारकरी संप्रदायातले जे काही लाखो अनुयायी आहेत त्यांच्या मनातला उद्रेक या अनुषंगाने बाहेर आलेला आहे. पण तरी देखील व्यक्तिगतरित्या मी बापूंच्या या मिळून कृतीचं समर्थन करणार नाही. पण अजून देखील लवांडे थांबले नाही तर या कृती पुन्हा पुन्हा घडत राहतील. तुकोबाराय यांनी सांगितलंय, भले तर देव कासेची लंगोटी काठाळ्याच्या माती धमकी आहे अक्षय महाराज, ही धमकी आहे. काठी सांगितली, काठी, पण ती कुठली? ती विचारांची सांगितली. तुम्ही म्हणताय अशा गोष्टी घडत राहतील, ही धमकी आहे का? ऐका ना नम्रताई, त्यांना धमकी देऊन करायचं काय? त्यांनी आधी आम्हाला घुसतो म्हणून त्यांनी आम्हाला धमकी दिली आहे. म्हणजे जे आम्ही शांततेच्या मार्गाने चाललोय, जे आम्ही तुकोबारायांचा ज्ञानोबारायांचा विचार घेऊन चाललोय, तुम्ही तर आम्हाला घुसखोर म्हणताय. ज्ञानेश्वरी गाथा सांगणं म्हणजे याचा अर्थ काय? आणि इतकं सगळं होऊन देखील आम्ही शासनाकडे विनंती केली, स्वतः मी शिंदे साहेबांकडे विनंती केली आहे, शासनाकडे विनंती केली आहे. त्यांनी आज मागणी केली, गुन्हा दाखल होतो. वारकरी या भूमिकेतनं बोलताय की शिंदे सेनेचे आध्यात्मिक आघाडीचे नेते म्हणून बोलताय? लक्षात घ्या, एखाद्या राजकीय व्यासपीठावरती जाऊन भूमिका मांडणं, मी आता बोलताना वारकरी म्हणून पण बोलतोय आणि आध्यात्मिक सेना म्हणून पण बोलतोय. वारकरी कधीपासून शस्त्र हातात घ्यायला लागले? वारकरी कधीपासून धमकी द्यायला लागले अक्षय महाराज? अमृताताई, त्या धमकीने मी तुकोबारायांचे अभंग स्पष्ट सांगितले. तुकोबारायांनी सांगितलंय काय की तुमच्या अनुषंगानं जर एखादा तुमच्या अंगावरती येतोय, ठीक आहे, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का मंबाजी बुवांनी तुकोबारायांना मारलं
आम्ही आता पुन्हा मंबाजी व्हायचं का? कुणी आमच्या अंगावरती थुंकलं तर पुन्हा एकनाथ महाराज व्हायचं का? मला भानुसेंचं ह्याच्यावर उत्तर हवंय, मग मी हनुमंत पवारांकडे येते. रामकृष्ण महाराजांनाही काही बोलायचंय. भानुसेजी, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सत्य असत्याशी म्हण केले ग्वाही मानिले नाही बहुमता. ज्ञानेश्वरांनी म्हटले, जो जे वांचिल तो ते लाहो. या पद्धतीनं ही विचारधारा आहे. आता वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे रामकृष्ण हरी, आणि आज ही जी पोस्ट आली आहे, हे महाराज म्हणतायत जय श्रीराम. आम्हाला रामाला विरोध नाही आहे, पण पहिले इथे रामराम होतं. हा राजकीय मंत्र यांनी आणलेला आहे. हे कुठून आलं? रामकृष्ण हरी कुठं गेलं? हा प्रश्न निर्माण होतो. आणि जगद्गुरु तुकोबाराय असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, यांनी कशा पद्धतीने विचाराशी उत्तर विचारानं दिलं पाहिजे. तुकाराम महाराजांना लिहून उत्तरं दिली, अभंग लिहून उत्तरं दिली, किंवा या सर्वांनी ओव्याच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून उत्तरे दिली. विचाराशी लढाई विचारानं झालेली आहे, अशा पद्धतीने नाही झालेली. म्हणजे जेव्हा हा भिडे तलवारी घेऊन याचे धारकरी तिथं शिरतात, हे कुठले वारकरी? हनुमंत पवारांनी अनेक प्रश्न आता उपस्थित केले, याची उत्तरं यांच्याकडे आहेत का? कुठल्या पद्धतीनं आज तो व्हिडिओ बघा, ज्या पद्धतीनं हा संग्राम भंडारी लवांडेवर जातो आणि काय कशा पद्धतीच्या शिवाय धारकरीच म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे तो विषयच वेगळा आहे. तो चूक की बरोबर इथून जाऊया नको आपण आता. तो विषय याच्यात खेचण्यात अर्थ नाहीये. आता इथे वारकऱ्यांकडनं असं म्हणणं आहे, सुरुवात लवांडेंनी केलेली आहे. मग या धारकर मग नम्र नाही, मग जय पवार साहेबांनी आणि लवांडे जे म्हणाले आहेत की घुसखोरी झालेली आहे, म्हणजे वारकऱ्यांमध्ये धारकऱ्यांची घुसखोरी झालेली आहे, मनुवाद्यांची घुसखोरी झालेली आहे. आणि ही घुसखोरी करून ही जी विचारधारा आहे, ही विचारधारा हे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून पवार साहेबांनी ते लिहिलं होतं आणि लवांडेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे. हे जे यादी जाहीर केलेली आहे, यामध्ये हा जो संग्राम भंडारी आहे, हा नथुराम गोडसेचं समर्थन करणार आहे. याचा जो गुरु आहे तो आफळे, तो 2-2 तास नथुराम गोडसेवर प्रवचनं करतो. आणि हे जे सगळे येत आहेत, बागेश्वर असेल, गिरी असेल, मिश्रा असेल, हे येऊन इथे महापुरुषाचा अपमान करतायत. शिवाजी महाराजाचं नाव घ्यायची यांची लायकी तरी आहे का? तेव्हा हे कुठं जात आहेत? तेव्हा हे त्यांचे गुरु असतात. आणि आता असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. त्यामुळे ही वारकरी संप्रदायामुळे घुसखोरी झालेली आहे. एक चांगली परंपरा, चांगली तुम्ही भूमिका स्पष्ट केली पक्षाची. मला वीर महाराजांकडे घेऊन जायचा हा मुद्दा. थोडक्यात भानुसे असं सांगतायत की वारकरी संप्रदायाने ही अशा प्रकारची मतं, जी राजकीय प्रेरित मतं आहेत, ही मांडणाऱ्या लोकांना तुम्ही बाजूला सारलं पाहिजे, तुम्ही डिसोन केलं पाहिजे. ते वारकरी असूच शकत नाहीत, ते राजकीय शक्तीनं प्रेरित आहेत. तुमचं काम आम्ही केलेलं आहे, तुम्ही आमचे आभार मानले पाहिजेत, असं ते सुचवू पाहतायत. रामकृष्ण हरी, अमृताताई लक्षात घ्या, काय आहे, वारकरी संप्रदायानं त्यांची मर्यादा ही सगळ्या कीर्तन प्रवचनकारांना सांगितले. नवे संतांनी ही कीर्तन मर्यादा सांगितलेली आहे की भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, हे स्वतः संतांनी सांगितलेलं आहे. मात्र वारकरी संप्रदाय या सगळ्या ज्या काही गोष्टी चुकीच्या असतील त्या निस्तारण्यासाठी संप्रदाय समर्थ आहे, संप्रदाय त्याच्यावरती विचार करतो आहे. मात्र काय होतंय की राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा लवांडे असतील, या सर्वांनी मुळामध्ये याच्यामध्ये पडण्याची आवश्यकता नाही. आता या ठिकाणी जे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आलेले आहेत, ते 1-2 काय झालेलं आहे, काही ठराविक प्रमाण वारकरी संप्रदायातली पाठ करायची, धारकरी म्हणायचं, बेड्यांची धारकरी तलवारी घेऊन बसले म्हणायचं. मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो. अशी कुठली घटनाच मुळात घडलेली नाहीये. हे संपूर्ण त्या ठिकाणी नेरेटिव्ह यांनी तयार केलेलं आहे. त्याच्या संदर्भातले तलवारी घेऊन बसले, फोटो व्हिडिओ जाहीर करा, त्याच्या बातम्या जाहीर करा. मी स्वतः तिथं होतो, स्वतः आपले जे बोर्गे साहेब, फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, पुरावे आहेत, सगळं सिद्ध झालेलं आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. मी मध्ये बोलत नाहीये, मी वारकरी म्हणून भूमिका मांडतोय. या ठिकाणी लक्षात घ्या, राजकीय लोकांनी मुळामध्ये वारकरी संप्रदायाला कुठलंही तत्वज्ञान शिकवण्याची आवश्यकता नाही. कुंकवाची ठेवाठेवी बोडक्या देवी कशाला, ईश्वरनिष्ठांची ही मांदियाळी आहे. स्वतः पवार साहेबांनी स्वतः पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की मी स्वतः नास्तिक आहे, मी या ठिकाणी कुठल्या देवधर्माच्या भानगडीमध्ये नसतो. तरी सुद्धा देशाचे नेते म्हणून आम्हाला पवार साहेबांविषयी आदर आहे. आम्ही कधीही त्यांच्याविषयी चुकीचं वक्तव्य करत नाही, लक्षात घ्या. फक्त आम्ही सांगतोय की आमच्या वारकरी संप्रदायातली जी मान्यवर मंडळी आहेत त्याच्यावरती राजकीय चिखलफेक तुम्ही कुठल्याही पद्धतीनं करू नका. देगलूरकर महाराज असतील, त्याच पद्धतीनं वास्कर महाराज असतील, पासपोर महाराज असतील, भास्करगिरी महाराज असतील, ही जी संप्रदायातली सगळी मंडळी आहेत यांच्यावरती जी वारंवार होणारी चिखलफेक आहे,
आम्ही गेल्या 16 तारखेपासून 23 तारखेला आम्ही एक FIR दाखल केली पोलीस स्टेशनला की या पद्धतीनं लवांडे आम्हाला वारकरी संप्रदाय लोकांचा अवमान करणं आहे. कायदेशीर संवैधानिक मार्गाने वारकरी संप्रदाय चाललेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये ठिकठिकाणी आंदोलन होऊन त्या ठिकाणी मोर्चे निघून वारकरी संप्रदायाने आपला निषेध व्यक्त केला, तरी सुद्धा प्रशासनाकडून शासनाकडून कुठलीही कारवाई लवांडेंवरती झाली नाही. त्यावेळेला मग भंडारींसारख्या माणसांकडून ज्या वेळेला अशा पद्धतीच्या कृती होतात त्यावेळेला आम्हालाही प्रश्न पडतो, जर शासनाने वेळेवरच कृती केली असती, वेळेवरच लवांडेंना कायदेशीर त्या ठिकाणी आपला हिसका शासनानं दाखवला असता की तुम्ही समाजामध्ये दुही निर्माण करणं, समाजामध्ये वादविवाद निर्माण करणं, अशा पद्धतीची लवांडेंची मुळात ताब्यात घेऊन चौकशी झाली पाहिजे की त्यांना अशा पद्धतीची यादी जाहीर करायला कुणी लावली. लवांडे हे फक्त निमित्त आहेत. लवांडेच्या पाठीमागं वारकरी संप्रदाय तोडण्याचं मोठं षडयंत्र गहू घातलेलं आहे असा वारकरी म्हणून माझा बरं, स्पष्ट आरोप ठीक आहे. आहे आणि राजकीय कोणत्याही लोकांनी याच्यामध्ये पडू नये. हनुमंत पवारांना मुद्दा मांडायचा. हनुमंत पवार. वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाची परंपरा ही या महाराष्ट्राची अस्मिता आहे, मूळ ओळख आहे. अगदी आता मी हे जे रामकृष्ण महाराज वीर बोलले त्यांच्या एका मताचं मी मनापासून स्वागत करतो की राजकारण्यांनी वारकरी संप्रदायामध्ये ढवळाढवळ करता कामा नये, या मताचं मी स्वागत करतो. हो. पण राजकीय माणसं आम्ही त्याच वेळेस वारकरी संप्रदायावर बोलू ज्यावेळेस आध्यात्मिक आघाडीच्या नावाखाली वारकऱ्यांमध्ये जर शिवसेनेनं भारतीय जनता पक्षानं काय माणसं घुसवली तर आमचे आजोबाही वारकरी होते, आमचे मामाही वारकरी होते, आमची आजीही वारकरी होती. आम्हीही हरिपाठ म्हणत आणि काकडा आरती म्हणतच लहानाचे मोठे झालेले आहोत. साधं माझं म्हणणं आहे, त्यांनी 2-4 अभंगाचे दाखले दिले. माझं साधं म्हणणं आहे, हरिपाठा माझं होत्या मी कोणाच्या मध्ये बोलत नाही. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म असं आम्ही हरिपाठामध्ये रोज म्हणतो. तर हे जे काही संतांनी सांगितलेले विचार आहेत याला प्रमाण मानणारी लोक वारकरी संप्रदायात असावी याची काळजी वारकरी घेतील याच्यावर माझा विश्वास आहे. आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटा झाली धनी असं म्हणणाऱ्या तुकोबारायांचा वारसा महाराष्ट्रातले वारकरी चालवतील याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. किंवा अवघाची संसार सुखाचा करीने आनंदे भरीन तिन्ही लोका असं म्हणणारे वारकरी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय चालवतील याच्यावर माझा विश्वास आहे. आणि आता जे म्हणणं व्यक्त केलं की यांनी मत व्यक्त करायचं नाही, त्यांनी मत व्यक्त करायचं नाही, लवांडे कोण, हे कोण, ते कोण, संत तुकोबारायांनी सांगितलंय या रे लहान थोर भलते ज्ञाती नारी नर. त्यामुळे तुकोबारायांना आम्ही बांधील आहोत, ज्ञानदेवरायांच्या ज्ञानेश्वरीला आम्ही बांधील आहोत. ज्ञानेश्वरी आणि गाथा हे ग्रंथच नाही म्हणणाऱ्याला जर तुम्ही आळंदीमध्ये आणि देहूमध्ये आणून सत्कार करणार असाल तर वारकऱ्यांची लेकरं म्हणून आम्ही तुमच्या समोर येऊन उभा राहून प्रश्न विचारू. चांगदेवाला ज्ञानदेवानी प्रश्न विचारला होता, हल्ला नव्हता केला. मंबाजीवर तुकोबाने हल्ला नव्हता केला, गाथा लिहिली होती. किंवा आमच्या नामदेवरायाला औंढा नागनाथच्या महादेव मंदिरामध्ये कीर्तन करू दिलं नाही तर सनातन्यांवर हल्ला केला नव्हता नामदेवरायांनी. किंवा आमच्या ज्ञानेश्वर माऊलींना त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा पैठणच्या धर्मपीठानं दिली तर ज्ञानदेव निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताई हल्ला करायला गेलेले नाहीत. जो जे वांछिल तो ते राबू असं म्हणणारा आमचा परम पवित्र वारकरी संप्रदाय सनातन्यांनी, वैदिक संस्कृती मानणाऱ्यांनी आणि वेदांचं प्रमाण मानणाऱ्यांनी आणि गाथा ज्ञानेश्वरी लांब ठेवणाऱ्यांनी, शंकराचार्यांना प्रमाण मानणाऱ्यांनी आणि आमच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांना कमी समजणाऱ्यांनी आणि डेक्कनमध्ये वारीमध्ये माऊलींच्या वारीमध्ये सशस्त्र कार्यकर्ते घुसवणाऱ्यांनी डेक्कन पोलीस स्टेशनला तक्रार आहे, पाहिजे असेल तर यांना मी त्याचे पुरावे देऊ शकतो. अख्खी वारी खाली बसली होती, वारकरी थांबले होते, चोपदार थांबले होते, पालखी प्रमुख थांबले होते आणि पोलिसांना येऊन हस्तक्षेप करावा लागला होता. त्यामुळे वारकरी संप्रदाय आमचा वारकरी विचारावर, प्रेमावर, अहिंसेवर राहिला पाहिजे, सद्भावावर राहिला पाहिजे. तसं होत नसेल तर या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जो वारीमध्ये चालतो तो माणूस वारकरी संप्रदायाच्या मुद्द्यावर बोलणार. मुद्दा लक्षात आला. मला शेवटची 30 सेकंद आहेत माझ्याकडे. अक्षय महाराज, राजकारण आणि वारकरी संप्रदाय हे दोन वेगळे असले पाहिजे, त्याच्या बाबतीत कुणाचंही दुमत नसावं. पण तुम्ही स्वतः राजकीय पक्षाच्या पदावरती आहात, अनेक नेते राजकीय भाष्य करतायत, त्याच्यामधनं इकडची बाजू काय तिकडची बाजू काय अशा प्रतिक्रिया येत राहणार आहेत. वाईट वाटायचं कारण काय? लक्षात घ्या, राजकीय आघाड्या किंवा राजकीय पक्षांनी काढलेल्या सेना त्या कशा करतायत तर या दोन्ही गटामधला समन्वय साधण्याकरताय. आमचा कीर्तनकार, मी स्वतःही कीर्तनकार आहे, पण कीर्तनकारांच्या समस्या, आश्रमांच्या, मठांच्या, मंदिराच्या ज्या समस्या आहेत तो कीर्तनकार कीर्तनात रत होणार का समस्या कोण मंत्रालयात पडणार. त्याचा समन्वय साधण्याकरता राजकीय पक्षांनी आध्यात्मिक आघाड्या काढल्यात. या उलट आदरणीय शरद पवार साहेबांची आघाडी असेल किंवा अन्य काही असतील त्यांनी काय करतायत, म्हणजे लवांडेंना कोणी मक्तेदारी दिली आहे का, कोण योग्य आणि कोण अयोग्य ठरवणार आहे. त्यामुळे त्यांनी उलट समन्वयाची भूमिका ठेवण्याऐवजी ती वादाची भूमिका ठेवत आहेत. त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे.
आणि आतापर्यंत कुठल्याही राजकीय आघाडीने समाजामध्ये दुरी निर्माण होईल. उलट मी तर असं सांगेन की या राजकीय आघाड्यांचा मला इतरांचा माहित नाहीये, पण विशेष करून शिवसेना धर्मीय आध्यात्मिक सेनेचा वारकऱ्यांना फायदा झालाय आणि जगजाहीर आहे. ते कुठल्याही वारकरी संप्रदायातल्या माणसाला विचारा की याच्यातनं काय झालंय, तर तो म्हणेल की खऱ्या अर्थानं धर्मसत्ता आणि राजसत्ता या माध्यमात हातात हात घेऊन चालली आहे. आणि यावर दुसरे लवांडेंसारखी माणसं या आघाड्यांच्या नावाने किंवा शरद पवारांच्या नावाने ते त्यांच्या शरद पवार साहेबांचं नाव खराब करतात अशी काही वक्तव्य करून. त्यामुळे त्यांना लगाम घातला पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा सांगेन, दया तिचे नाव भूतांचे पालन आणि के निर्धन कंटकांचे. तुम्ही जर अशी परिस्थिती निर्माण करत असेल तर तुम्हाला पुन्हा ठीक पुन्हा आहे. एक गोष्ट, माझी वेळ संपत आली, एक गोष्ट मला या क्षणाला नक्की कळते की जो वारकरी या दिंडीमध्ये डोईवरती विठोबाची मूर्ती घेऊन किंवा डोईवरती तुळशी वृंदावन घेऊन जो वारकरी या वारीमध्ये चालत असतात, त्यांना या वादाशी तुळशी वृंदावन घेऊन त्यांना या वादाशी काही घेणं देणं नाहीये. त्यांचं एकच थेट नातं असतं, ते त्या पंढरीच्या विठुरायाशी, ते ज्ञानेश्वर माऊलींशी, तुकोबा महाराजांशी त्यांचं थेट नातं असतं. होतंय काय, हे असे वाद तयार जे होत आहेत, ह्यात कोण चुकीचं कोण बरोबर ह्याचा प्रत्येकाचा आपला आपला वेगळा चष्मा असेल, पण ह्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाकडे बोट दाखवलं जात आहे. वारकरी संप्रदाय ह्याच्यामध्ये, आपला वारकरी संप्रदाय ह्याच्यामध्ये बदनाम होतोय, जी आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहे, याचाही विचार दोन्ही बाजूंकडनं व्हायला हवा, हीच अपेक्षा आहे. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.